महायुतीला पाठिंबा देणारा राज ठाकरेंचा 1 महिन्यात निर्णय कसा बदलला? बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाची टीका. एक हाती सत्ता आणण्याचा राज ठाकरेंचा निर्धार. मनसेची संघटनात्मक ताकद पाहता एक हाती सत्ता आणणं राज ठाकरेंना शक्य होणार का? चर्चांना उधाण. लाडकी बहीण योजनेला निधीची अडचण आल्याचा वित्त विभागाचा अभिप्राय. योजनांसाठी कर्ज काढून निधी उभारण्याची सरकारची ग्वाही, तर सरकारवर आर्थिक बेशिस्तीचा विरोधकांचा आरोप. विधानसभेसाठी मवियाचं 151 मतदारसंघांचं जागा वाटप ठरलं. उर्वरित 137 मतदारसंघांच्या वाटणीवरून मवियात घमासान. जिंकलेल्या जागा त्याच मित्र पक्षाला देण्याचं सूत्र. भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या मुंबईत झळकले बॅनर. उद्धव ठाकरेंनी कायम भावी मुख्यमंत्री राहावं. नारायण राणेंच्या खोचक शुभेच्छा. आता लाडकी बहीण जी आहे, ही लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू केली त्याच दिवशी सावत्र भावांच्या पोटात दुखू लागलं. सावत्र भावांना बहिणीपर्यंत योजना पोहोचू द्यायची नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाण. मराठा आंदोलनाच्या आडून शरद पवारांना 225 मराठा आमदार निवडून आणायचे. प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर निशाणा. मराठा समाज फडणवीसांच्या पाठीशी 100 पिढ्या आल्या तरी फडणवीस संपणार नाहीत. जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेला दरेकरांचं उत्तर. चंद्रकांत खैरेंना विधानसभा निवडणुकीचे वेध. संभाजीनगर पश्चिम मधून लढण्याची खैरेंची इच्छा. संजय शिरसाट यांच्या विरोधात खैरे रणांगणात. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची राणेंची मागणी. निवडणुकीमध्ये कोकण काबीज करण्याचा राणेंचा निर्धार. कल्याणवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी. 5 विधानसभा मतदारसंघात भाजपची मोर्चे बांधणी. कल्याण लोकसभेतील 5 मतदारसंघांवर भाजपचा दावा. पूरग्रस्त पुणेकरांसाठी सरकारनं तातडीनं पॅकेज जाहीर करावं. पाहणी दौऱ्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. पुण्यात उद्धव ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत झळकले बॅनर. मराठी माणसाला मुंबईतील रोजगारासाठी प्रथम प्राधान्य द्यावं. शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. संजय पांडे लवकरच राजकीय पक्ष संघटना काढणार. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त निवडणूक लढणार असल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती. विकासाचा फेक नरेटिव्ह तयार केला तरी पोलखोल होणारच. रस्त्यांवरील खड्ड्यांवरून वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. सोशल मीडियावर फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट. एक्सवर गजाभाऊ नावानं फेक अकाउंट चालवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. रत्नागिरी येथील लांजा तालुक्यात 37 ग्रामपंचायतींना निधी दिला जाणार. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून चंद्रपुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी. मुनगंटीवारांनी जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या समस्या. मंत्री दादा भुसेंची अचानक धान्य वितरण कार्यालयावर धाड. वाढत्या तक्रारीमुळे अचानक टाकली धाड. पाकिस्तान रिटर्न सनम खान प्रकरणी जसवंत राठोडला 1 दिवसाची पोलीस कोठडी. ठाण्यातील वर्तकनगर पोलीस करणार चौकशी. लातूर मनपा आयुक्तांना भाजप कार्यकर्त्यांनी दिले बेश्रमाचं झाड. साडी, चोळी, बांगड्या, बेश्रमाचं झाड आणि फुलं देऊन केला निषेध. रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी. गौरी गणपती उत्सवातही मिळणार आनंदाचा शिधा. 1,70,00,000 कुटुंबांना मिळणार लाभ. हिंगोलीत अनेक भागामध्ये जोरदार पाऊस. कळमनुरीच्या मंचक परिसरात ओढ्याला पूर. कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी 46 फुटांवर. 3 कुटुंबातील 12 जणांना काढलं बाहेर. मुंबईच्या शेवडीमधून 4 कोटींचं चरस जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई. शेवडीतल्या धाडीमध्ये 8 किलो चरस जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.